ह्या पुद्गलापासून आत्मा भिन्न आहे. म्हणजे कसं एवढं समजायचं आपल्याला, जोपर्यंत आपण भिन्नत्व जाणत नाही, दोन्हीला एक समजतो, तोपर्यंत आपण शरीराकडे लक्ष देतो आणि मग शरीर म्हणजेच मी असा विचार येतो. पण शरीरापासून अत्यंत भिन्न हा जीव आहे हे समजायला आपल्याला काय आहे, अनादी काळापासून इतका वेळ झालाय. आता मात्र समजणारच. आता वेळ लागेल का समजायला? नाही वेळ लागणार. कारण का तर आता आपल्याला सगळं ज्ञान झालंय. काय हे खरं काय खोटं काय, दुधात पाणी मिसळलंय. मग त्यावेळेस दुधाचा रंग पाण्याला पाण्याचा रंग सोडून आता कोणता रंग आला त्याला? पाण्याला दुधाचा रंग, दुधाचाच पांढरा रंग आला. पण पाणी आणि दूध एक कधी होत नाही. माहिती ना कसं होत नाही? हंसासमोर जर ते टाकलं ना आपण दूध, तर हंस काय करतो, जेवढं दूध आहे त्यातलं तेवढंच दूध घेतं आणि जेवढं पाणी ते सोडून देतं. त्याच्यात चोचीत अशी व्यवस्था आहे, आपलं काय. त्यामुळं ते दूधच फक्त घेतं आणि पाणी अजिबात घेत नाही. एक थेंब पण पाणी त्यातलं घेत नाही, पाणी सोडून देतं. मग वेगळं की नाही? हंसाला ते करता आलं वेगळं का तर तशा प्रकाराने त्याच्या चोचीत व्यवस्था आहे. आणि ते दूध आणि पाणी वेगळं नसतं तर त्याला पण करता आलं नसतं. वेगळंच नाही एका भांड्यात आलं तरी. तसं आत्मा आणि शरीर भिन्न आहे. तर आत्मा जीव माझा आहे हंस. जीव राजा काय म्हटलं? हंसाची उपमा दिली. मग ते का हंसाची उपमा दिली? तर हंस जसं दूध पाणी वेगळं करतं तसं आत्मा आणि शरीर हा जीव हंस वेगळं करतो. त्याला भेद विज्ञानाने सांगतो. म्हणजे शरीर आता दुधात पाणी मिसळ आपल्याला वाटतं काही वेगळं करता येणार, आपल्याला सुद्धा वेगळं करता येते. हंसालाच काय आपल्याला कसं वेगळं करता येतं? खवा करायला ठेवला की पाणी सगळं आटून जातं आणि राहिलं फक्त दूधच. का दूध पाण्याचं पण होतो पेढा? पाण्याचा पेढा होत नाही. नाही नाही. मग ते दूधच फक्त राहतं त्यात. मग तसं आपलं फक्त आत्माच राहतो. शरीर गेलं तरी आत्माच राहतो. आत्मा काही नष्ट होत नाही. कधी पण असू दे, त्यातनं कसा निघून जातो हे कळत देखील नाही. ह्या शरीरातनं कसा निघून जातो. अगदी वैज्ञानिक लोकांनी काय केलं, काचेच्या पेटीत त्या मनुष्याला मरताना बंद करून ठेवलं आणि बघायचं त्याला की त्या शास्त्रज्ञाला काय बघायचं होतं, आत्मा कसा बाहेर जातो. आत्मा बघायचा असतो. पण त्याला दिसलंच नाही. कारण आत्मा मूर्तिक आहे. मग तो कुठेतरी चिरपडली असं तेव्हा बाहेर पडताना आत्म्याला काचेच्या ह्याला भांड्याला चिरपडली का बघितलं? काही नाही, अखंड आहे भांड. आणि एवढ्या पण दिसते त्याच्यातनं कसा निघून गेला आत्मा? तर तो आत्मा अमूर्तिक सूक्ष्म आहे. तो फक्त कशाने ग्रहण होतो? आपल्या भेद विज्ञानानेच ग्रहण होतो. म्हणून ज्ञानाने आपण काय जाणायचंय? आपला आत्माच जाणायचंय ज्ञानाने. दुसरं काही जाणणे योग्य नाही आपल्याला. एवढंच जाणलं तर किती मोठा फायदा आहे आपल्याला. त्रैलोक्याच्या शिखरावर जाऊन बसतो हा एवढा मोठा विराजमान झालेला. जसं सिद्ध भगवान बसलेत की नाही सिद्ध शिलेवर जाऊन, तसं आपला आत्मा देखील सिद्ध शिलेवर जाऊन विराजमान होतो. एवढं ज्ञानाचं फळ आहे मोठं. मग आपण त्या ज्ञानाला कुठं लावतो? भाजी कशी करायची, त्यात तिखट मीठ कमी घालायचे, चविष्ट कसं करायचं, काय खोबऱ्याचा खीस कसा घालायचा त्यात, किंवा काय शेंगदाण्याचा कूट घालायचा, मसाले घालायचे. ज्ञान कुठं लागलं? आपलं ज्ञान सगळं गेलं तुच्छ गोष्टी. खाए खोया बह गया म्हटलं ना. सगळं ते किती वेळा खाल्लं तरी तृप्ती झाली नाही आणि परत ते काय पाहिजे रोजचं तरी करायला पाहिजे की अम्मा म्हणते तुम्हाला. तिकडं उपयोग लावून आपलं सगळं ज्ञान खराब व्हायला लागलंय.
मलिन व्हायला लागले. आपलं ज्ञान किती स्वच्छ ठेवायला पाहिजे. ते करू नका असं म्हणत नाही, हम्म. तुम्ही करा, पण उपयोग कुठं लावा? आत्म्याकडे. मी याच्यापासून भिन्न आहे. करणारा नाही, मी जाणणार आहे. करत असताना सुद्धा करणारा नाही हे जाणायचं. आणि कोण करते खरं? ते शरीरच करतंय. ज्ञानाने फक्त बुद्धी लावली तिथं कसं करायचं, काय करायचं, पण ते सुद्धा अशुद्ध झालं ज्ञान. म्हणून ज्ञान शुद्ध कुठं राहतंय? आत्म्याला जाणताना शुद्ध राहतंय, बाकी सगळ्या ठिकाणी अशुद्ध होत आहे. म्हणून आता उपयोग आपला असा सारखा वळवायचा आत्म्याकडे. ते बाहेरचं होऊन जाते सगळं. काय तुम्हाला जसं पाहिजे तशी भाजी, जसं पाहिजे तशी रोटली, काय पाहिजे तसं होऊन जाते. काय त्याच्यात आपल्याला जास्त लक्ष घालावं लागत नाही. पण आता काय करायचं आपल्याला? ते तरी करायचंच नाही की. झालं एवढे दिवस करून, वर्ष संपले आता. ते आता आता आपल्या तर पुढचं जेवढं बघायचं. केलं तेवढं त्यापासून मी भिन्नच आहे हे जाणत राहायचं. आता स्वतःसाठी ते मी करणारा नाही, अकर्ता आहे. मी जाणणारा आहे, मी खाणारा नाही, अभोक्ता आहे. म्हणजे भोगणारा नाही त्याला, पुद्गलाला. म्हणजे आता आपण जसं म्हणतो ना, तोंडात जरी घास घेतला तरी ते मी खाणारा नाही, फक्त जाणणारा आत्मा आहे. खातंय कोण? शरीर खातंय, आणि आत्मा तर फक्त जाणतोय. म्हणून मी खाणारा नाही, जाणणारा आहे. मी बोलणारा नाही, जाणणारा आहे. मी पाहणारा नाही, जाणणारा आहे. सगळं काही करत असताना देखील यामध्ये फक्त आपला उपयोग कुठं करायचा आहे? जाणण्याकडे, ज्ञानाकडे. मग ह्या सगळ्याकडे आपला उपयोग नाही गेला तर मग आपण आता पहा की तुम्हाला एक कुठलं तरी कामात जास्त उपयोग लागलाय, एवढं गर्क झालंय ते काम करताना, आणि कोणीतरी हाक मारली, ऐकू येत नाही. तुम्हाला आहे काम चांगले, पण नाही ऐकलं. हाक मारली किती वेळा तरी ऐकलं नाही, कारण तुमचा उपयोग तिकडे आहे ना, त्या कामाकडे. मग जवळ येऊन तुमच्या पाठीत हाक मारतात आणि म्हणतात, किती हाका मारल्या तुम्हाला, कुठं लक्ष होतं? मग त्यावेळेस म्हणतो, काही एक सुद्धा हाक मला ऐकू आली नाही. आपण काय म्हणतो, कधी हाक मारली तुम्ही म्हणून? तर इतक्या हाका मारून सुद्धा काय ऐकू आलं नाही. कान पण आहे, बहिरे नाही, सगळं काय आहे, पण लक्ष त्या कामात होतं. तसं लक्ष इतकं आत्म्यात पाहिजे आपलं. किती कोणी काय म्हणू लागलं, बाहेर कोण काय त्यांचं काम चाललंय, स्वयंपाक करायचं, जाणायचं, पुसायचं, लक्ष तिकडं नाही. आत्म्यात लक्ष गेलं की नाही, मग ते काय चाललंय तुमचं तिकडं काहीच उपयोग लागत नाही. मग अशी स्थिती आपली, जितकं आपण रुची आत्म्याची करतो तेव्हा आत्म्यामध्ये अशी स्थिती होऊन जाते. आणि ते झालं तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा आहे. कारण का तर जितकं तुम्ही लक्ष स्वभावाकडे द्याल तितकं तुम्हाला शांती शांती खरं सुख मिळत जात आहे. आणि जेवढं तुम्ही बाहेर लक्ष द्याल तेवढी अशांती खूप होत राहते. म्हणून सारखं लक्ष कुठं द्यायचं आहे? स्वभावाकडे. धन्यकुमारला काय केलं होतं, त्याचे 7 भाऊ सारखे त्याचं द्वेष करत होते. मोठे 7 भाऊ होते त्याचे, आणि हा 8वा होता, आणि त्याला सारखा द्वेष करून मारण्याचा विचार करायचा. एक दिवस तर त्याला विहिरीकडे नेलं, चला आपण पोहायला जाऊ म्हणून. आणि मग सगळेजण त्या विहिरीच्या काठावर उभा राहिलेले आहेत, आणि हा पण बघतोय विहिरी. मग त्यावेळेस त्याला काय केलं, हळूच 7 जणांनी मिळून पाठीमागं उभा राहून ढकलून दिलं विहिरीमध्ये. तो पडला विहिरीत, परंतु वरून त्या 7 जणांनी मिळून मोठी मोठी दगडी त्याच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. मग त्याच्या लक्षात आलं की माझं अस्तित्व ह्यांना नको आहे, इथं मी इथं राहायला नको आहे. मग कशाला आपण पोहत वर यायचं, परत ते आणखीन त्यांना कष्ट, एवढी दगडी फेकायची, एवढं काय काय करायचं. त्यापेक्षा आपण खाली जाऊन बघू तळात कुठं काय मिळते का आपल्याला बाहेर पडायला. आणि खरं त्याचं इतकं, त्यांनी कधी त्या 7 जणांविषयी द्वेष केला नाही, त्यामुळे त्याला लगेच तिथे एक खपार मिळाली. आणि त्याच्यातनं तो त्या दगडातनं असं थोडं बाजूला करून बाहेर पडला, तर भुयार लागलं, आणि त्या भुयारातनं तो जिथं मार्ग मिळेल तिकडं गेला. तो एका शेतात जाऊन पोहोचला, आणि त्या शेतात तो शेतकरी नांगरट होता.
नांगरट करत होता. नांगरत असताना तो शेतकरी लगेच म्हणतो, या बसा, बरं झालं तुम्हाला मी जेवायला देतो, मी इथंच आहे माझं घर, मी सांगितलं दही भाकरी घेऊन येतो म्हणून. मग तो गेला आणायला. तोपर्यंत त्याने काय केलं, कसं नांगरतंय त्याला माहीतच नव्हतं ना, त्यामुळे त्याला उत्सुकता लागली म्हणून हातात त्याने ते हल धरलं. हल धरून थोडंसं असं चालवलं की लगेच काय झालं, ते जमिनी खालून एक मोठा हंडा आला. त्या हंड्यात होतं सोनं. इतकं सोनं भरलेलं होतं, रत्न भरलेले होते. मग अरे बापरे, त्याला असं वाटलं आता हा शेतकरी आपल्याला काय म्हणेल. तो लागलीच तो काय करतो, जमिनीत पुरून टाकतो तो यायच्या आधीच. आणि आल्यावर त्याला दही भाकरी देतो, तो खातो, पाणी पिऊन वगैरे परत चालायला लागतो आपला. आणि इकडं परत तो हा शेतकरी नांगरायचं काम करू लागतो. आता ती किती पुरणार आणि किती खोल जाणार आहे ते. मग ते असं थोडंसं हाल गेलं त्याच्यावरनं की ते हंडा परत वर आला. आणि मग वरच म्हणतो, त्या माणसाला फक्त दही भाकरी दिली तर एवढं मोठं मला जाऊन सोडलं त्यांनी. तो काय करतोय, थांबा थांबा, अजून तो काही लांब गेला नाही, थांबा जरा थांबा. हंडा घेऊन पळत सुटला त्याच्या मागं शेतकरी. हे तुमचं धन तुम्ही घेऊन जावा, मला इथं कशाला ठेवले. तर म्हटलं, अहो माझं नाही, तुमच्या जमिनीतून निघालेलं आहे. मग म्हणतो, आतापर्यंत आमचे आजोबा पंजोबा वडील सगळे इतकं नांगरट करत होते, कधी निघालं नाही जमिनीतून, आताच कसं काय निघालं. मी पण किती दिवस झालं, किती वर्ष झालं नांगरतोय, तरी पण निघालं नाही. तर हे तुमचंच आहे, घ्या तुम्ही, मला नको आहे. आता त्याला खूप आग्रह केल्यानंतर तो म्हणतो, बर, हे माझ्यातर्फे तुम्हाला भेट. तो गेला, भेट देऊन निघून गेला. मग शेतकऱ्याला वाटतं ठीक, लाज वाटायला लागली त्याला, पण घेतलं त्याने आपलं. आणि मग तो इतका निरपेक्ष, आता त्याच्याजवळ काही पैसा आहे का काय, कुठं खाणार, कुठं राहणार, घ्यायचे भाव सगळे प्रश्न आहेत ना, पण त्याला कसले विकल्प नाही. धन्यकुमारला त्याला काही घ्यावं, त्यातलं एक तरी मोहर घेतली असती ना तर किती भागला असतं त्याचं. पण इतका निरपेक्ष, सगळं घेऊन तो पुढे निघाला परत. पण जिकडं जाईल तिकडं काहीतरी असं व्हायचं, समृद्धी समृद्धी. इतकं त्याचं पुण्य होतं. त्याला लोक घरी न्यायचे, खूप स्वागत करायचे, खाऊ पिऊ घालायचे. परत असं तरी एकदा तर राजाचं काहीतरी असं फायदा खूप झाला. शेठजींचा झाला, राजाचा झाला, एका गावात गेल्यावर. तिथं सुद्धा त्या सगळ्यांनी त्याचं खूप चांगलं स्वागत केलं. राजाने तर आपली मुलगी देऊन राज्य दिलं त्याला अर्ध. म्हणजे एवढं मोठं कसला तो होता आणि कसं झालं, त्याला कसं आपोआप मिळालं. तर जेवढे आपण भाव चांगले ठेवतोच, कोणी आपल्याला मारलं, त्रास दिला, आता प्राण जाईल असं त्याला दगडी फेकली असेल, तरी सुद्धा त्या सद्भावाविषयी तुम्ही द्वेष केला. त्या सगळ्यांना इतकं भीतीला लागलेले तिकडं. त्यांना पापाचा उदय इतका सुरू झाला की मजुरी करू लागली. आणि त्यांचे वडील ह्याचा शोध घेत आलेले धन्यकुमारचा. नेमकं धन्यकुमार भेटला इकडे, पण ते राजाच्या वेशात. आता ओळखू कुठला येते, तो माझा मुलगा आहे म्हणून. तोच धन्यकुमारने वडिलांना ओळखलं आणि पाया पडले. अहो तुम्ही राजे, माझ्या कशाला पाया पडताय, तो म्हण. वडील म्हण, मी राजा नाही, तुमचा मुलगा आहे. तर म्हटल्यानंतर मग ती ओळख झाली. मग म्हटलंय कसं आहे, सगळे घरची कुशलता विचारली तर सगळे म्हटले मजुरी करत फिरतायत, आता काही नाही कोणाला राहिलेलं. आणि मग सगळ्या नोकरांना पाठवून त्याने काय केलं, रथामध्ये त्यांना घालून आणायला सांगितलं. भाऊ भाऊजे आई वगैरे कोण आहे, एवढं सगळ्यांना देव आणून परत त्यांना खूप वस्त्र दागिने दिले. परत त्यांना घरं राहायला दिली, काही कमी नाही, अन्न पाणी सगळं काही पुरवठा केला त्यांना. आणि क्षमा मागितली उलट. आणखी मग त्या सगळ्यांना 7 जणांना लाज वाटू लागली. आता काय, त्यांनी पण क्षमा मागितली. पण असा इतका पुण्याचा उदय, जो आत्म्यात राहतो की नाही, त्याने पूर्वभावात नमोकार मंत्र म्हटला, आत्म्यात राहिला आणि
1 महिना उपवासी असलेले मुनी आले होते आहाराला पूर्वभागात हिच्या. आणि ते आहाराला निघालेले असताना आई त्याची खूप धार्मिक होती आणि याला काही धर्म कळत नव्हता त्यावेळेस. फक्त आई काय सांगून गेली की मुनी आले की तुझ्यावरती एवढी खीर केली की नाही, मग ती आपण खीर कुठल्या तरी सत्पात्र आलं तर त्यांना ती वाढी आणि नंतर तू खा. तर मी पाण्याला जाते तोपर्यंत त्यांना थांबवून ठेव जर कोण आलं तर. नेमके 1 महिन्याचे उपाशी मुनी आलेले असतात. ते आता चालले तरी हा म्हणतो थांबा थोडं, आई गेली पाण्याला थांबा थोडं, असं म्हणून काही थांबत असतात का म्हणून. अत्र तिष्ठ तिष्ठ अशी 9दा भक्ती म्हणायची असती. त्याला काहीच माहीत नाही. ते पुढं पुढं जायला लागले आणि हा मागे मागे त्यांच्या थांबा थांबा म्हणून म्हणायला लागले. आई तेवढ्यात लांबून बघते, जोर जोरात ओरडते अत्र तिष्ठ तिष्ठ. तिथूनच की मुनी थांबले आणि मग तिच्या घरात गेले सगळं 9दा भक्ती झाल्यावर. आणि गेल्यानंतर आहार झाला मुनींचा. ते मुनी आता एवढीशीच खीर त्याच्यापुरती केलेली होती आणि ती खीर घेतली तिने एका भांड्यामध्ये मुनींच्या हातात द्यायला, तर त्या भांड्यातली खीरच संपली नाही. कोणते वृद्धिधारी मुनी होते ते, अक्षीण माणूस. त्या भांड्यातलं अन्न संपत नाही. संपूर्ण दिवसभर गाव जेवण दिलं तरी संपत नसतं. अजून दे, अजून खीर दे महाराजांना. आणि हा काय म्हणायचा, अजून दे, अजून दे अजून दे. त्याला ती अनुमोदना त्यांनी दिली. सारखं त्या मुनींना, आईला म्हणायचं मुनींना अजून दे अजून दे अजून दे. तेवढ्याचं अनुमोदनेचं फळ त्याला असं मिळालं की आता इतकं धन्यकुमार झाल्यावर सगळी समृद्धी संपली. आणि नमोकार मंत्र आणि ते सत्पात्रदान आणि त्या मुनींना तो सारखा आठवत होता. त्याला तर गाई चरण्याचं काम होतं त्यावेळेस. शेठजींची गाई चरत असताना तो तिथं गाईला सोडलं आणि ती खीर. आता पण तुम्हाला भूक नाही, आईला म्हटला. मुनींना दिला तर मला काय खायची इच्छा राहिली. आई म्हणते रोज तू रडत होता जेवणासाठी, खिरीसाठी. त्या शेठजींच्या घरी ती स्वयंपाकी नव्हती ना तिची आई. मग ती रोज तिथे यायचं, आईच्या मागं म्हणायचं मला दे की. त्या 7 जण तिची त्यावेळेस शेठजीची 7 मुलं असतात, त्या 7 जणांना ती वाढायची आणि ती मुलं कधीच ह्याला द्यायची नाही तिने मागितलं तरी. मग आईला म्हणायचा मला दे. आई म्हणायची तू पाप घेऊन आलाय, मी तुला कसं देणार, तू इतकं पाप केलं नाही. म्हणजे आता परवानगी नसते ना तशी शेठजींच्या घरी द्यायची वगैरे. मग तो 7 जणांकडे गेला तिथं खात असताना मला द्या म्हणून. आणि त्याच्या गालात त्या 7 जणांनी खूप म्हणजे जोरजोरात मारलं आणि मारल्यानंतर तिचे गाल फुटले. शेठजी खूप दयाळू असतात. ते तर बाहेरून जेव्हा दुकानातून वगैरे पाहतात आणि त्याच्या आईला काय झालं त्याला काय गालफुगी झाली काय, नाही हे गालफुगी नाही झाली, हे तुमच्या मुलांचं करतो, तुमच्या मुलांनी त्याला गालात मारल्यामुळे असं झालं. मग कशासाठी, तर खीर मागितली म्हणून. मग शेठजी म्हणतात काय अवघड आहे का त्याच्यात, आपल्या घरात सगळं शुद्ध तूप आहे, शुद्ध दूध आहे, साखर आहे, काय खिरीसाठी जे लागतं ते सगळं आहे, ते घेऊन जा त्याच्यापुरतं घेऊन घरी जाऊन तू करून दे त्याला खीर आणि खाऊ घाल. मग ती सगळं घेऊन जाते शेठजीने सांगितलं म्हणून. तेवढ्यातच तिचे भाव झालेले असतात सत्पात्र दान द्यायचं. त्या भावाचं फळ असं मिळालं की सगळं गाव तिने जेवण घातलेलं असं त्या दिवशी. म्हणजे काही घरात नाही, अन्नाचा कण नाही आणि तिला फक्त मुनींना दान दिलं तर किती मिळालं, सगळ्या गावाला जेवण घालणं इतकं. त्या 7 मुलांना पण, शेठजींना, सगळ्यांना तिने खाऊ घातलं. वैर संपले भावांचं सगळं. एवढे वैर करत असते ते 7 भाऊ आता ह्या भावात वैर करतात ना, वैर संपले. त्यामुळे ते आता राहिलं नाही. ते धन्यकुमारने चांगले भाव केले ना त्या. तेवढाच एक दिवस इतकं त्याने चांगलं साधलं आणि परत तो गाईला सोडल्यानंतर म्हणजे चरायला सोडल्यानंतर ते जेवण त्याचं गरिष्ठ झालं. कधी खाल्लं नाही एवढं खीर वगैरे. त्यामुळे त्याला सुस्ती आली, तर झाडाखाली बसला.
बसल्या बसल्या झोप लागली तिथंच. झोप लागल्यानंतर गाई आपल्या वेळेला निघून गेल्या घरी. आणि मग शेठजी म्हणतात गुराढे तरी हा कुठं राहिला. मग नोकरांना बघायला पाठवलं. इकडं तिकडं बघितलं थोडंसं, नोकर बघून गेले नाही तिथं. शेठजी स्वतः बघायला आले. आणि शेठजी जेव्हा आता बघायला आले तेव्हा त्याला जाग आली. आणि शेठजीनं लांबून पाहिलं आता की मला सगळी गुरं गेलीत निघून आणि हा काय करतोय म्हणून त्याला इतकी भीती वाटली शेठजींची की तो जिकडून रस्ता मिळत तिकडून पळू लागला आणि इकडे टेकडीवर चढून गेला. बरं, त्यामुळे शेठजींना कुठला तो भेटतो. मग तो तिथं नेमकं गेल्यानंतर एक गुंफा असते. त्या गुंफेत तेच मुली बसलेले असतात. श्रावक ऐकत असतात प्रवचन. मग तो पण ऐकतो. मग सगळे श्रावक प्रवचन झाल्यावर निघून जातात. हा निघाला तरी रमत गमत नमोकार मंत्र म्हणा त्यांनी कसं सांगितले ते आठवत असा निघालाय. सगळे कोणच राहिलं नाही ते, तोच एकटा. आता खाली उतरताना नेमका एक वाघ आला. त्या वाघाने याला पकडून मारलं. मग तिथं हा नमोकार मंत्र म्हणता म्हणता त्याचे प्राण गेले. सगळं त्याने आता सत्पात्र जाण्याला अनुमोदना दिली. तो स्वर्गात देव झाला. आणि त्याची आई कुठं गेला म्हणून ती रडत फिरत आली. ती नेमकी ह्या टेकडीवर बघितलं तर त्याचं सगळं म्हणजे आता वाघाने थोडं काही खाल्लेलं असेल, थोडं काही राहिलेलं असेल, ते अवशेष दिसलं तिला. कपडे तर त्याचे तिथं पडलेलेच होते. मग ती रडायला लागली मुलगा गेला म्हणून. तर मग तेवढ्या त्या देवाने अवधी ज्ञानाने जाणलं. तो लगेच येतो तिथं. देवाचं रूप असतं ते. तो तशाच प्रकाराने वैदिक शरीराने येऊन म्हणतो काय रडतीस तू बघ, धर्माचं फळ केवढं चांगलं मिळतंय. मी स्वर्गात देव किती वैभवशाली झाले. तू तर धर्म करतेच, अजून दृढ हो धर्मामध्ये. खूप धर्माने चांगलं फळ मिळतं. म्हणून तिला संबोधन करून तो देव निघून गेला. आणि मग तेव्हा ती शांत झाली. मग ती आरिका झाली की धर्माचं फळ इतकं. आई पण आरिका झाली ते देव कसं फळ मग तिथं ते हीच परत तिसऱ्या भावात आई झाली अशी धन्यकुमार झाला. तीच त्याची आई झाली. म्हणून आई वडिलांचं प्रेम त्याच्यावर खूप असतं त्या 7 मुलांपेक्षा. ते सगळे परत एकत्र येऊन भेटतात. सगळं काही पुन्हा मालेमाल करतो. हा दीक्षा घेऊन जातो धन्यकुमार. तसं धनाचा अंडा मिळालाय तुला इथं आली म्हणजे पुण्य आहे. एवढं पुण्य झालं आपल्याला, सगळं चांगलं झालं. तुम्ही मला विचारला दीक्षा लगेच तुम्हाला द्यायच्या का काय सुद्धा वेळ सगळे माणूस हे सगळं आहे. माणूस हे माणूस सगळंच आहे. एवढंच झालंय ना. मग कसं काय दीक्षा घेणार. नाही आणि आता काय इच्छा नाही काय मला. तसे भाव कर अम्मा बघ कसं येऊन सांगायचं तसं. दीक्षेला काही शरीराची स्थिती लागत नाही. काही बारीक होऊ देत मोठं होऊ देत, तर दीक्षा आपोआप होऊन जाते. धन्यकुमारचं अंडा मिळालाय. लगेच आताच देऊ का. मला आता दिला पण मी बघा तुमची तयारी आहे. पण मी कसं काय आता देणार तुम्हाला. अहो तुम्ही झोपून आहात, तुम्हाला आता लगेच देता येत नसतं. तुम्ही जेव्हा अशा स्थितीला येईल तेव्हाच मग तुम्हाला दीक्षा. तुम्हाला कारण झोपून खाता येत नसतं दीक्षा घेतल्यावर. ही सगळी साधना चांगली व्हायला पाहिजे. त्याच्यावर झोपता येत नसतं. उठून बसावं हे कपडे उठून बसावं लागतं. कपडे हे सगळे बाजूला करावे लागतात. म्हणजे आपल्याला परत हे कपडे घेता येणार नाही. म्हणून भाव करा तुम्ही, सारखे भाव करा. तुम्हाला शेवटी होती दीक्षा. शेवटच्या वेळेला कपडे घालणार कपडे घालणार हो दुसरे घालायचे. दुसरे घालतात. दुसरे कपडे साडी फक्त घालायची त्यावेळेस आणि बाकी सगळं सोडून द्यायचं दीक्षा घेतल्यावर. करायचं तसं तुम्ही फक्त भाव करा, होतंय सगळं.
मी काय खाणार नाही काय तिला कुरकुरे हा आताच नाही, आता व्यवस्थित शरीर चांगलं व्यवस्थित राहील असं आपण सगळं घ्यायचं व्यवस्थित. असं नाही आता करायचं. आता जर असं केलं तर मग दीक्षेच्या वेळेस तुम्हाला स्मरण राहणार नाही. म्हणून स्मरण राहण्यासाठी व्यवस्थित खायचं प्यायचं असते आता. तुम्ही सांगाल तसं मी करते. त्यांनी योग्य सांगतात, त्यांना सगळं माहिती आहे. हां. जसं धन्यकुमार सारखं मला पण त्यांना धनाचा अंडा धर्म मिळाला तुला इथं, असं म्हणायचं आपले भाव. उपवास करायचा आहे तिला अम्मा. प्यायला तयार आहे. उपवास आता नाही करायचा, तुम्हाला दीक्षा दिल्यावर करायचं. दीक्षा दिली की नाही मग करायचं. त्या दिवशी उपास असतो. इच्छा मी अम्मा, इच्छा. क्षमा आमच्याकडनं क्षमा.